6 डिसेंबर 2023 ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकत्र झालो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये महू मध्य प्रदेशमध्ये झाला आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्या इतिहास नोंदीमध्ये आहेत। त्यांनी लिहिलेलं भारतीय संविधान जगविख्यात आहे। ज्या भारत देशाच्या संविधानाविषयी जगातील लोकांमध्ये आतुरता आहे की इथलं संविधान कसं आहे। अशा या महामानवाचा 6 डिसेंबर 1956 ला महापरिनिर्वाण झालं आणि दादरच्या चौपाटीमध्ये त्यांना मुखाग्नी देण्यात आलं। आज 67 वर्ष झाले। आपण विद्यार्थी प्रत्येक महापुरुषाची जयंती मानतो, अशाच महापुरुषाचे आणि पुण्यतिथी मानतो, अशाच जयंती आणि पुण्यतिथी आपण करत असतो। तेव्हा आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मी सन्माननीय आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांना विनंती करतो की त्यांनी या पर्वावर त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर 2 शब्द सांगावे। त्यानंतर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्मृतीप्रीत्यर्थ 2 मिनिटाचं श्रद्धांजली देऊ आणि नंतर या मुलींचं भीमस्तुती होईल। भीमस्तुती अगोदर घेऊन येऊ, आधी घेऊन येऊ। ठीक आहे, राज्यघटनेचा विचार केला, संपूर्ण देशाच्या राज्यघटनेचा विचार केल्यानंतर आपल्या भारताला कशी राज्यघटना हवी आहे, तर अत्यंत सर्वात श्रेष्ठ अशी आपल्या भारताची राज्यघटना या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि त्यांच्या या घटनेवरच संपूर्ण आज देश चालतो आहे। आणि अशा प्रकारे या महान मानवाचे जे विचार आहेत, थोर पुरुषांचे जे विचार आहेत, हे विचार आपल्याला आचरणात आणायचे आहे आणि त्यांचा उपदेश सदैव आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रकाश देणार आहे। आणि म्हणून आजच्या या दिनी आपण अशा महामानवाच्या विचारांचा आदर्श आपण जीवनामध्ये कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटते आहे। आणि या ठिकाणी 2 शब्द या ठिकाणी तुम्ही शांतपणे ऐकून घेतले, तुमचं धन्यवाद। यानंतर 1 मिनिटाकरता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करूया सर्वांनी। 2023 आजच्या कार्यक्रमाला सगळे माजी शिक्षक सहकारी, विद्यार्थी मित्र, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मंडळी, आज 6 डिसेंबर 2023 भारतीय घटना समितीचे शिल्पकार प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी पार पडत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत असताना आपल्या शाळेचे बाबूजी दांडेकरजींनी त्यांच्या कार्याचा आढावा आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये दिलेला आहे। तसंच हायस्कूलच्या मुलांनी आपल्या भीमगीतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याची महती सांगितलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक आदर्श आपला सर्वांना आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे। सेवा म्हटल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो आहे की देशाच्या कल्याणाकरिता, आपल्या उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याकरिता आपली सामाजिक बांधिलकी आहे आणि सामाजिक बांधिलकी जपण्याकरिता, राष्ट्रनिष्ठा जपण्याकरिता त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य आपल्या देशबांधवांच्या, समाज बांधवांच्या कल्याणाकरिता झटले। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर जीवन प्रवास होता। आपल्याला सगळं जे काही सहज मिळते आहे ते त्यांना काही सहज मिळालं नाही आणि म्हणून त्यांचा अभ्यास, त्यांचं तत्वज्ञान, त्यांनी सांगितलं सर्व बोध आपण घ्यायला पाहिजे। जीवनामध्ये आपल्याला झटायचं आहे, अन्यायाविरुद्ध मात करायची आहे। तुम्हाला कोणत्याही गोष्टी काही सहज मिळत नाही आहे ना, तर शिका, संघटित व्हा, संघर्ष करा।
हा संदेश आपल्याला